आज आपल्यावरती फार मोठं संकट या मानवाची व्यवस्थेने लादलेलं आहे. प्रथमतः आपण उपवर्गीकरण क्लासिफिकेशन हा विषय काय हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण आपल्या देशाचा भौगोलिक, सामाजिक आणि ऐतिहासिक जो काही इतिहास असेल तो सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्या बाबतीत सुद्धा आपण मनोचिंतन केलं पाहिजे. आणि हे काय घडते आणि कशामुळे घडून आलं आणि ही कुठली व्यवस्था आपल्याला घडवते याचा सुद्धा आपण विचार केला तेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश मिळेल किंवा आपण पेटून उठू शकतो. म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांनी घटना दिली, आदर्श घटना दिली. घटनेमध्ये 341 कलमामध्ये आपल्याला संविधानाच्या रूपाने एक आरक्षण दिलं. त्यामध्ये आपण अनुसूचित जातीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अस्पृश्य म्हणून धरलं जात होतं किंवा ब्राह्मणाकडून आपला कुठलाही कार्यक्रम होणार नाही किंवा कुठलाही सत्कार किंवा कुठलाही आपला संबंध येणार नाही अशा लोकांना त्या ठिकाणी अस्पृश्यतेच्या खाली त्या अनुसूचीमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आपल्या भारतामध्ये जवळपास 1200 जाती आहेत. परंतु त्याचबरोबर भारतामध्ये 59 जाती त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. 59 जातीमध्ये आपल्यामध्ये सुद्धा जवळपास 26 जाती त्यात पोटजाती आहेत. आपल्या सगळ्या पोटजाती आपण नष्ट केलेल्या आहेत. आपण सगळे एकच आहोत असं आपण रोटीबेटी व्यवहार सगळे आपण सुरू केलेले आहे. त्यामुळं आपण ते सुद्धा आपलं घर सुद्धा दुरुस्त केलं पाहिजे. आपल्यामध्ये भेदाभेद नसता पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता या शासनाने हे काय केलं तर बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने आपल्याला समानतेचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला आणि आपली जी बलुतेदारी होती ती सुद्धा त्या ठिकाणी नष्ट केली. आपल्याला कुठलाही व्यवसाय करता यावा ही त्या ठिकाणी मुभा मिळाली आणि शिक्षणाचे दार उघडून दिले. त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाने बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण केलं, तो विचार स्वीकारला. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चर्मकारांनी स्वीकारला. परंतु तरीसुद्धा चर्मकार हळूहळू बदलत चालले, ते तथागताच्या मार्गाने चालले आणि बाबासाहेबांचा विचारही स्वीकारला चालला. त्यामध्ये गती कमी आहे. परंतु उत्तर भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये चर्मकार समाज बहुसंख्येने आहे आणि उत्तर भारतामध्ये बायाजी जी असतील, घनश्याम साहेब असतील किंवा चंद्रशेखर राव असतील यांनी सुद्धा खूप मोठा बदल त्या ठिकाणी केलेला आहे आणि संपूर्ण उत्तर भारतामधला चर्मकार समाज हा तथागताच्या मार्गावरती गेलेला आहे. आजही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ठीक आहे, आपण महाराष्ट्रामध्ये त्या तुलनेमध्ये कमी पडले आहे. परंतु आपले उत्तर भारतीय बांधव मात्र त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपले बौद्ध बांधव ज्याला आपण मोठे भाऊ म्हणतो त्या मोठ्या भावांनी सुद्धा एक आदर्श या ठिकाणी आपल्यासमोर घालून दिलेला आहे. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही 59 जातीच्या समूहापैकी एकाही व्यक्तीवरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा धावून येणारा वर्ग म्हणजे बौद्ध बांधव, बुद्धिस्ट बांधव. आणि बुद्धिस्ट बांधवांनी त्या ठिकाणी बघितलं नाही की हा वेगळ्या पोटजातीचा आहे किंवा हा वेगळ्या कॅटेगरीचा आहे किंवा वेगळ्या उपजातीचा आहे. त्यांनी फक्त अनुसूचित जातीचा जो वर्ग असेल तर त्या वर्गामध्ये सामील असेल, दलित म्हणून जो असेल त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला असेल त्यावेळेस त्यांनी धावून तो आलेला आहे, पेटून उठलेला आहे. त्यांनी आपल्या जीवाचा प्राण सुद्धा बाजी त्या ठिकाणी लावलेली आहे. हे हा इतिहास आपल्याला. त्याचबरोबर आता मनुवाद्यांनी हे काय केलं कारण संविधान यांना बदलायचं आणि संविधान का बदलायचं आहे यांना परत मनुस्मृती आणायची, परत तुम्हाला गुलाम करायचं. कारण आपण सगळे सेवक आहोत. आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र आणि त्या शूद्रांनी फक्त सेवा करावी. परंतु आता ते सेवा करत नाही, आता ते बरोबरीमध्ये आले. आता बाबासाहेबांनी तुम्हाला सुद्धा मुलामध्ये आणले, तुमचे घर झाले, तुम्ही गाव कसा पाहिला तो राहत होते, तुमचं खाणं किंवा तुमचे सगळे जे काय आचार विचार होते ते वेगळे होते. परंतु बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार दिलेला आहे. त्या सगळे अधिकार तुम्हाला प्राप्त झाले. त्या ठिकाणी कोणालाही कमी अधिकार दिले नाही.
त्या ठिकाणी मागासवर्गीयामध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये 59 जाती असतील तर 59 मध्ये कोणाला कमी अधिकार दिले नाही, सगळ्यांना सारखे अधिकार दिले. आता कोणी लाभ घ्यायचा हा तो जास्त प्रश्न आहे. शिक्षित कोणी झाला असेल तर त्यांना सत्य असं त्याचं ज्ञान प्राप्त होते आणि त्या ठिकाणी विकासाच्या वाटपाला दिसतात त्या दिशेमध्ये. तो बौद्ध बुद्धिस्ट बांधवांनी तो स्वीकारला आणि ते पुढे गेले. आज बौद्ध बांधवांकडून आपल्याला आदर्श घेण्याचे उदाहरण असे आहे की त्यांच्या घरात भाकरी जरी नसेल किंवा पोटाला भाकरी जरी मिळत असेल तरी तो आपल्या मुलाला शिकवतो आणि पेटून उठतो. कारण अनेक वर्षाची गुलामी ही त्यांनी भोगलेली आहे, आपणही भोगलेली आहे आणि तो इतिहास त्यांना माहिती. आपण जर आता गाफील राहिलो तर आपल्याला परत गुलामी येऊ शकते ही त्यांना माहिती आहे आणि शिक्षणामुळेच आपण विकास करू शकतो. हे बाबासाहेबांनी जे सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा ते पूर्णपणे त्यांनी स्वीकारले. आता आपल्यात ते काही बांधवते असतील, आपल्याला कुठल्याही आपल्यामधल्या कुठल्याही समाजावरती आपल्याला द्वेष करायचा नाही, त्यांना विरोधही करायचा नाही. कारण त्यांनी केले नाही, ते बळी पडले. ते बळी का पडले? त्यांनी त्यांचं मनचिंतन केलं नाही, त्यांनी त्यांचा विकास कशामध्ये आहे हे त्यांनी बघितलं नाही. त्याच्यामध्ये 2-4 जे काही लीडर असतील त्यांना हाताशी पकडून त्यांना काही तुकडा टाकून किंवा प्रलोभन टाकून या मनोवादी व्यवस्थेने सरकारने त्यांना फोडलं आणि त्यांना असं दाखवलं की तुमचा विकास झालेला नाही. त्या नेत्याने सुद्धा ती धारणा ठेवली की आपल्या समाजाचा विकास झाला नाही, परंतु ते आजही मनचिंतन करत नाही की हा विकास का झाला नाही, आपण शिकलो नाही. आपण आजही जे कर्मकांड आहे, अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याच्याशी निगडीत आहे. आपण बाबासाहेबांचा विचार स्वीकारला नाही, मग आपण पुढं कसं जाणार? आजही ज्या काही सरांनी सांगितलं, आदरणीय माळी सरांनी सांगितलं की हा समाज का मागे राहिला, त्यांनी त्याचं आत्मचिंतन करावं. पण तो आत्मचिंतन समाजाकडे न करता किंवा त्याने तसं केलं नाही. खरं म्हणजे घटनेच्या 46व्या कलमामध्ये नमूद केलं तरतूद आहे की एखादा घटक जर मागे राहिला असेल, तो मागासवर्गीय असेल किंवा तो पिछळा असेल किंवा तो इतरांच्या बरोबर चालला नसेल तर त्या ठिकाणी शासनाने कल्याणकारी योजना राबवाव्या आणि त्या राबवून त्यांना विशेष सवलत द्यावी आणि त्या सवलतीच्या रूपाने त्यांचा विकास करावा, म्हणजे त्यांना बरोबरीमध्ये आला. परंतु सरकार ते कल्याणकारी योजना करायला नाही. आता मातक समाजाचं उदाहरण जर दिलं तर त्या ठिकाणी त्यांना बार्टी होती, सगळ्यांना बार्टी सगळ्यांना 59 जाती, त्यांना आरटी केली. आरटीमध्ये सुद्धा त्यांना भरपूर तरतूद केली, परंतु त्याहीपेक्षा त्यांना अजूनही काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा शासनाने मान्य केल्या, परंतु त्या ठिकाणी शासनाने त्या राबवल्या नाही. मग त्याला दोष कोणाचा आहे? हा शासनाचा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या नेत्याचा. आता खरं म्हणजे आरक्षणावरती हा मुद्दा आलेला आहे, कारण आरक्षण सगळ्यांना मिळालेलं आहे. मग आता आरक्षण कुठं राहिलं नाही, आता आरक्षण जवळपास संपलेलं आहे. शासकीय नोकऱ्या नाही, खाजगी कंपन्यामध्ये किंवा खाजगी उद्योगामध्ये तुम्हाला आरक्षण नाही. मग जे काही 1-2 पिढीने आपलं आरक्षण भोगलं तर त्यांना पुढं आरक्षण मिळणार नाही, नवीन पिढीला आरक्षण मिळणार नाही. आणि सरकारला संविधान बदलायचं आहे, सरकारला परत मनुस्मृती आणायची आहे. हे वारंवार सरकारमध्ये काही प्रतिनिधी बोलत आहेत आणि त्यांनी बोलून दाखवलं आणि त्याच दृष्टीने त्यांची वाटचाल आहे. आता मग हे मागासवर्गीयांचा जो प्रमुख घटक आहे, म्हणजे जो एकसंघपण आहे, आपण त्याला होमोजिनियस म्हणतो की एक दिवशी म्हणतो, 59 जातीचा एक समूह आहे आणि त्या समूहाला हे आरक्षण बाबासाहेबांनी त्या ठिकाणी हा या जातीचा त्या जातीचा त्या जाती असं स्पेसिफिक एका जातीला दिलेलं नाही, त्या समूहाला दिलं. मग आता याला काय करायचं की या संविधान बदलत असताना सगळ्यात मोठा अडचण जे येत असेल तर ते या मागासवर्गीयांचा आणि त्यांचा समूह आहे. आणि त्या समूहामध्ये एक जो तथागताचा धम्म आहे, त्या धम्मावरती चालणारा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा जो वर्ग आहे तोच प्रमुख यांना अडचण आहे, तोच विरोध करू शकतो, तोच रस्त्यावर उतरू शकतो आणि यांना सगळ्यात मोठी अडचण ही आहे. बाकी त्यांनी जवळपास त्यांचं बहुमत केलेलं आहे, त्यांना संविधान बदलायचं आहे, परंतु या वर्गामध्ये शक्ती कसं करायचं, या वर्गाला केंद्रीय कसं करायचं, याची शक्ती ही कशी कमी करायची हा त्यांचा उद्देश आहे.
मग यांचा अजेंडा असं ठरलेला आहे, यांचा आजपासून नाही 25 वर्षापूर्वीच त्यांचा एक प्रोग्राम असतो आणि त्या प्रोग्रामनुसार ते चाललेलं आहे. त्यांनी त्यांचं बहुमत केलेलंच आहे. परंतु आता या अनुसूचित जातीतील जे जे घटक असतील, कारण ते घटक त्यांनी लाभ घेतलेला आहे, असं कुठल्या तरी आपल्याच एका बंधूंच्या डोक्यामध्ये ते घातलेलं आहे आणि त्यांना त्यापासून एक दूर करायचं आहे. साधारण 4 भाऊ असतील, 4 भावामध्ये दूर करायची आणि तुमच्यामध्ये भांडण करायचं आणि तुमच्यात दरी तयार करायची. म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये भांडत राहायचं, तुमची शक्ती, तुमचा पैसा, तुमचा वेळ हा सगळा तुम्ही त्यांच्यामध्ये खर्च करायचा. या मनोवृत्ती सरकारने काय केलेलं आहे, मराठा वर्सेस कुणबी, कोणाचा लाभ झाला नाही त्याच्यामध्ये भांडण लावलं. बंजारा वर्सेस आदिवासी लावलं, धनगर वर्सेस आदिवासी लावले. आता मागासवर्गीयामध्ये बौद्ध वर्सेस म्हणजे 58 जाती वर्सेस 1 जात. आता यामध्ये यांना कोणाचंच कल्याण करायचं नाही, ना बौद्धांचं करायचं, ना चर्मकारांचं करायचं, ना मातंगाचं करायचं, ना उर्वरित ज्या काही जाती असतील त्यांचंही कोणाचंच कल्याण करायचं नाही. यांना फक्त सगळ्यांना क्रिएट करायचं, एक विकासापासून त्यांना दूर ठेवायचं. त्याने एनर्जी, त्यांचा पैसा, त्यांचा वेळ हा त्या भांडणात खर्च करायचा आणि एक आपलं जे काही षडयंत्र आहे ते षडयंत्र साध्य करायचं. आता सरांनी सांगितलं की वेळोवेळी इतिहासामध्ये षडयंत्राचे भाग आहेत. षडयंत्र करूनच या समाजाला इथं गुलाम केलेला आहे किंवा त्याला हरवलेला आहे किंवा त्याला त्याच्या उद्देशापासून दूर ठेवलेलं आहे. हीच म्हणूनची नीती आहे आणि ती नीती सगळ्या अवलंबून जाते. तर आपण सगळ्यांनी सावध व्हावं, कारण जो बदल समितीचा अहवाल आहे त्या बदल समितीच्या अहवालामध्ये सगळ्यात महत्त्वाचे धोके जे आहेत त्यांनी तो अहवाल गोपनीय ठेवलेला आहे, तो प्रकाशित केलेला आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये जो बाहेर आलेला अहवाल तो असा सांगतो की त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रगत जाती असेल तर ती चर्मकारांच्या सगळ्यात जास्त आरक्षण तुम्ही घेतलेलं. आता आरक्षण सगळ्यांना मिळालं, तिथं कोणाला त्याच्या कृतीने किंवा त्याच्या बुद्धिमत्तेने त्याला ते मिळालेलं आहे. त्या ठिकाणी आपोआप काही दिलं नाही, कारण स्पर्धा असते आणि स्पर्धेत जो टिकेल त्याला ते आरक्षण मिळेल किंवा तो सिलेक्ट होईल, हा नियम आहे. परंतु त्यांनी असं दाखवलेलं आहे की या समाजाला सगळ्यात जास्त आरक्षण मिळालेलं आहे, प्रगत झालेलं आहे. त्यामुळं प्रगत झालेल्या समाजाला कमी आरक्षण द्यायचं पुढं भविष्यात आणि जो मागासवर्गीय राहिलेला आहे त्याला जास्त आरक्षण द्यायचं. मग आता सगळ्यांची मागणी अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायला पाहिजे होतं. 2011च्या जनगणनेवरती ते, कारण 2011ची जनगणना जी आपली आहे ती जनगणना व्यवस्थित नाही, कारण त्या ठिकाणी गाफील आपण होतो. आता नवीन जनगणना होत आहे 2017 आता 26 सुरू आहे. तर त्यामध्ये आपण जनगणनेमध्ये सुद्धा आपण आपली जी काही आपला जो डाटा असेल तो डाटा व्यवस्थित भरलाय करावा. समिती जनगणना आहे ना, ते आता पालन असं आहे की तुम्ही SC मध्ये आहात का, फक्त तेवढाच आहे. तो प्रवर्ग दिलेला आहे, तर तरी सुद्धा त्या प्रवर्गात आपण आलो पाहिजे. जे आपल्या त्याने फॉर्मॅट हे केलेले आहे त्या फॉर्मॅटच्या बाहेर आपल्याला जाता येणार. तर आता त्यामध्ये जर लोकसंख्या प्रमाणामध्ये द्यावं असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी. आता लोकसंख्या प्रमाणात काढलं तर तसं पाहिलं तर आपली जनगणना जर झाली 2070ची तर सलूटकांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये 17 ते 18 टक्के, परंतु आज हे 13% दिलेलं आहे. आता 13% आपण सगळे खेळतो, एम्पेरिकल डाटा लागेल त्याला पण तो दाखवलेला नाही. तर हे सगळं त्यांनी तयार व्हावा अशा दृष्टीने तो अहवाल तयार केला आणि त्यांच्या मागण्या एका समूहाला, एका जातीला 5% आपल्याला आपली संख्या जर पाहिली तर आपली दिली 2% त्यातही जर सगळे आपल्या उपजाती उपजाती जर केल्या तर आपली 2% बरोबर येते आणि त्या मातृ समाज सुद्धा त्या बरोबर आणि बौद्ध समाजाची संख्या ही जवळपास 11% आहे. आणि लोकसंख्या जर केली तर लोकसंख्यामध्ये तुम्ही कुठंच बसणार नाही. म्हणजे जवळपास शेड्यूल कास्टमध्ये जन्मकारांची सगळी
भरती झालेली आहे. 20 वर्ष तुमचा कुठलाच विद्यार्थी म्हणा किंवा तुमचा जो भविष्यातला कोणी उमेदवार असेल तर तो नोकरीमध्ये लागणार नाही. आमदार खासदार बी मुश्किल. आमदार खासदारमध्ये आपले दोनच आमदार होऊ शकतात लोकसंख्या प्रमाणे. आजच्या घडीला जवळ 10 ते 18 आमदार आहेत. मागच्या पिरियडमध्ये मागच्या कालावधीमध्ये आपले जवळपास 15 आमदार आहेत. ते आमदार बिकट नाही झाले सध्या आम्हाला परंतु फायदा आपला असा राजकीय परंतु जर हे याप्रमाणे जर झालं तर तुम्हाला तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, तुमचा जिल्हा परिषद सदस्य होणार नाही, नगरपालिकेचा सदस्य सुद्धा होणार नाही. आज जिल्ह्यामध्ये तुमची जवळपास 3 नगरपालिका अध्यक्ष आहेत. तर त्या ठिकाणी असा भेदभाव आपल्या बंधूंनी कुठे कोणी केलं नाही किंवा तुमची संख्या कमी आहे तुमचा तो अध्यक्ष झालेला आहे. आपण एक संघ आहोत, त्यामुळे कुणालाही कमी अधिक मिळालं तरी नाराजी नाही. परंतु जेव्हा यांनी कोट केली आणि हे विभाजन करण्याचं षडयंत्र जर सरकारने केलं तर प्रत्येक जण आपापल्या संख्येनुसार मागतात आणि संख्येनुसार मागितलं तर आपल्या सगळ्यात धोका आहे आणि भविष्यामध्ये सगळ्यात धोका कर्तव्य. हे विश्लेषण करायला बी शिक्षण आणि बुद्धीचा आवाका लागते. ते तिकडे हे सगळं आपण विचारात घेतलं पाहिजे. आपल्या घरात सुद्धा समजून सांगितलं पाहिजे, आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे. आपण आता झोपण्याची वेळ नाही, आपल्या राहण्याची वेळ नाही. आपण आपल्या मुलाबाळा सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या महिलांना सुद्धा घेऊन आपण 29 तारखेच्या उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे आणि या मोर्चामध्ये आपली सुद्धा शक्ती दिसली पाहिजे आणि आपण खरं म्हणजे या बुद्धिस्ट बांधवांच्या कामाला खासदार लावून त्या ठिकाणी लढलं पाहिजे. ही खरं आपली कर्ज फेडण्याची वेळ यावेळेस आलेली आहे. प्रत्येक वेळेस बुद्धिस्ट बांधवांना आपल्याला मदत केली आहे आणि हीच वेळ आहे की आपण त्यांच्यासोबत साथ दिली पाहिजे आणि संविधान वाचवलं पाहिजे. संविधान वाचलं तर आपण वाचणार, नाही तर आपण गुन्हा होणार हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून उठावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि या सहभागी होण्याचं आव्हान. डिवायडेड वी फॉल, युनायटेड वी स्टँड हा संदेश दादासाहेब काटकर यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला आणि 29 तारखेला जो उपवर्गीकरणाविरोधात जो मोर्चा निघणार आहे, या महामोर्चात 59 जाती ज्या आहेत ह्या SC उपवर्गात त्यांनी सर्वांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.